चेंडूची पार केली होती. चेंडू कसा होता याची कसब सुद्धा या फलंदाजाने केली होती. मध्ये सिंगलला प्राधान्य दिले. पहिल्या चेंडूवर सिंगल एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. ज्यांच्या वाट्याला प्रथम फलंदाजी आले तो रोहिंजन संघ या सत्रामध्ये किती धावा बनवेल हा सुद्धा चर्चेचा विषय असेल. डीप लॉंग ऑफ फलंदाजी करणारा रोहिंजन संघाचे दोन फलंदाज एका बाजूला आहे प्रणव, एका बाजूला फलंदाज विक्रम. दोन्ही फलंदाज सिंगलला प्राधान्य दिले. वैयक्तिक धावसंख्या आपण पाहतोय दोघांची एक एक धाव. आणि धनंजय पुढचा चेंडू फेकेल. राईट आर्म राऊंड विकेट. हा चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तीन क्षेत्ररक्षक एकत्र आणि हा चौकार फलंदाजच्या बॅट मधून 4 धावेने धावसंख्या पुढे सरकेल. एकूण धावसंख्या ती गुणतालिकेवर बिनबाद 6 धावा. तर 3 चेंडूचा खेळ इथे संपलाय. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर एक चौकार दाखवला या फलंदाज प्रणवना. राईट आर्म राऊंड विकेट. फुटबॉलचा वापर केला होता फलंदाजांना. चेंडूची पारख केली होती. चांगला फटका, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. धावा चोरण्याचा फलंदाज इथे प्रयत्न करतोय, मात्र गोलंदाज यशस्वी मारा करतोय. तो गोलंदाज आपण उसाटणे संघाचा धनंजय या गोलंदाजाला पाहत आहोत. अष्टपैलू खेळाडू, टॉप संघनायक, सम ऑफ द ग्रेट प्लेअर, डॉमिनंट प्लेअर, एक ब्रिलियंट प्लेअर आपल्याला धनंजय उसाटणे संघाचा गोलंदाज आपल्याला इथे पाहायला मिळेल. राऊंड विकेट. हा चेंडू स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक पोहोचते लॉंग ऑफचा लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये आणि तोपर्यंत फलंदाजाकडे वेळ मिळाला होता. आणि या वेळेला आपण पाहिल्याचं फलंदाजानं एक धाव पूर्ण केल्या आणि फलंदाजी करणारा संघ रोहिंजन संघाची धावसंख्या आपण पाहतो. एकूण धावा गुणतालिकेवर 7 या धावसंख्येवर. फलंदाज तयार असेल याला खेळण्यासाठी. स्ट्रायकर एंडला विक्रम इज ऑन स्ट्राइक. राईट आर्म राऊंड विकेट. कट केले चेंडूला देखना फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली होता. आपण येथे पाहिलं असेल झेल घेण्याची संधी होती. थोडासा क्षेत्ररक्षक नाराज आहे. झेल येथे सुटला जातो आणि तोपर्यंत फलंदाज पहिल्या षटकामध्ये एकूण 4 षटकांचा सामना 20 मिनिटाचा अवधी. उसाटणे संघाचा संघनायक याची नोंद घ्या. 20 मिनिटांमध्ये आपल्याला सत्र समाप्त करायचं. आपण एकत्र होऊ नका. मेन अंपायर आपण खेळाडूंना विनंती करा, कारण कडाक्याची थंडी आहे आणि कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा प्रेक्षक वर्ग मैदान सोडत नाही. या सामन्याचा मनमुराद आनंद घेताना प्रेक्षक वर्गाला आपल्याला सुद्धा इथे पाहायला मिळेल. थेट मैदानावर आपण जाणार आहोत. फलंदाजी करणारा रोहिंजन संघ आपण पाहिला तर ज्यांची फलंदाजी कारण रोहिंजन संघ जेव्हा डेची स्पर्धा झाली होती आणि या रोहिंजन संघाने सुद्धा एक चांगला प्रयत्न केला होता आणि तोच रोहिंजन संघ नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा या मैदानावर खेळताना उसाटणे संघाविरुद्ध या सामन्यामध्ये मैदानाकडे आपण जातोय. गोलंदाज धनंजयचं पहिलं षटक संपले. एकूण धावा दिल्या धनंजयनं पहिल्या षटकामध्ये 8 धावा. ज्याच्या हातामध्ये चेंडू दिलाय तो फलंदाज संकेत पाटील. पहिल्या सामन्यामध्ये या खेळाडूवर सर्वात जास्त बक्षिसांची खैरात केली होती आणि तो उसाटणे संघाचा गोलंदाज संकेत पाटील. आपल्या हातामध्ये चेंडू गेलाय. चेंडूची पारख केली जाईल. फलंदाजाकडून चाचपणी करतोय कुठल्या क्षेत्रामध्ये कुठे क्षेत्ररक्षक कसे उभे ठेवले, चेंडू कशा पद्धतीने फेकायचा, फलंदाजांना कसं बांधून ठेवायचं, वेगवेगळं काहीतरी करायचं आणि तो प्रयत्न करेल संकेत पाटील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्टली लेझी क्रिकेट विनाकारण विकेट इथे फेकली जाते. शांतपणा दाखवला होता फलंदाजानं. त्याला वाटलं होतं का आज आपण धाव पूर्ण करू आणि निराश मनानं परततोय तो फलंदाजी करणारा रोहिंजन संघाचा फलंदाज विक्रमच्या प्रणवच्या खेळीचा अंत.
आपण जाणार आहोत. पहिला धक्का बसलाय. प्रणव बाद झाला धावबाद. संघाची एकूण धाव संख्या असताना गुणतालिकेवर एकूण धावा आपण पाहतोय 8 धावा. दोन संघ मैदानामध्ये खेळताना उसाटणे संघ एका बाजूला संघ आपण पाहतोय. रोहिंजन संघाला गोलंदाज तयार असेल. चेंडू फेकेल संकेत पाटीलला एक सफलता. धावबाद झाला फलंदाज. इनॅट नंबर 3 चा फलंदाज येतो प्रतीक. राईट आर्म राऊंड विकेट. ऑन साइडला बिरकोण्याचा प्रयत्न. टॉप एज. दुसरा धक्का. आणखीन एक हादरा फलंदाजी करत असताना रोहिंजन संघाला. तर एकूण धावसंख्या आपण पाहणार आहोत. दोन फलंदाज बाद झाले. धावसंख्या गुणतालिकेवर असताना एकूण धावा 8. या धावसंख्येवर नवीन फलंदाज मैदानावर अक्षय पाटील. 2 धक्के पायी फलंदाजांना प्रत्येक चेंडूची पारख करावी लागेल आणि त्यानंतर शॉर्ट सिलेक्शन करावे लागेल. ही वेळ आले ती फलंदाजी करणाऱ्या रोहिंजन संघाला. राईट आर्म राऊंड विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मोठे फटके पाहायला मिळत नाही. फलंदाज सिंगल डबलला प्राधान्य देतोय आणि या एका धावेनं संघ पुढे सरकतोय. आपण आमचे डीजे मास्टर आहेत. त्याच्या डीजे मास्टरांच्या उजव्या हाताला पाहाल तर ते प्रेक्षक वर्ग जे डीजेचे खूप फॅन आहे. जेव्हा धून वाजते तेव्हा ते डान्स करत असतात. अनेक त्यांच्याकडून आनंद उत्साह त्यांच्या मार्फत सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचे सुद्धा आभार. सो लॉट्स ऑफ थँक्स. मैदानाकडे आपण जाऊया. एकूण धावसंख्या गुणतालिकेवर 9 धावा. गोलंदाज तयार. राऊंड विकेट. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. शीतशकी तो चेंडू खाली. आणखीन एक बादरा. चौथा फलंदाज येथे झेलबाद. जबरदस्त. आपण पहा किती हौशी प्रेक्षक आहे. डान्स त्यांच्या मार्फत पाहत असाल. या जर आपल्याला चेअरमॅनची भूमिका करायची असेल, आमचे स्पर्धेचे आयोजक योगेंद्र पाटील आणि हनुमान पाटील साहेबांनी आम्हाला सांगितलं ज्यांना कोणाला नाचायचं असेल समोर या. थोडंसं मनोरंजन होईल, एंटरटेनमेंट होईल. डीजे मास्टर सुद्धा आहेत. मैदानाकडे आपण जाऊया. धावसंख्येत 9 धावा. 3 फलंदाज. रोहिंजन संघाची एकूण 3 फलंदाज बाद झालेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. गोलंदाज संकेत पाटील. चेंडू फेकेल. अडचणीमध्ये सापडलेला संघ रोहिंजन. फुटबॉलचा वापर आपण पाहण्याचं डायरेक्ट हिट. चौथा फलंदाज धावत विनाकारण विकेट इथे फेकल्या जातात. मैदानाकडे आपण जाणार आहोत. अतिशय भुरळ टाकणारी गोलंदाजी, मोहून पाडणारी गोलंदाजी करणारा उसाटणे संघाच्या गोलंदाजामार्फत. जर तुम्ही गोलंदाज 6 चेंडू फेकत असा, जर ज्यामध्ये एखादा चेंडू तुम्ही यॉर्कर फेकला तर तुम्हाला आक्रमक गोलंदाज म्हणून ओळखला जातो आणि तो शैलीदार गोलंदाज या मैदानावर सुरेख गोलंदाजी करतोय प्रेक्षकांची मन जिंकताना. तर एकूण फलंदाज बाद झाले 4 आणि फलंदाजी करणाऱ्या रोहिंजन संघाची धावसंख्या ती गुणतालिकेवर 9 धावा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मोठा फटका पाहायला मिळत नाही. चिंतेचा विषय बनलाय. बॅट मधून मोठे फटके कधी येणार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजीकडून निश्चितच केला जाईल. 2 षटके इथे समाप्त. एंड ऑफ दी ओव्हर. 6 चेंडूचा दुसऱ्या षटकातील खेळ संपतोय आणि गुणतालिकेवर स्कोर कार्ड आम्हाला सांगून जातोय 4 फलंदाज बाद झालेत. अडचणीमध्ये बुचकळ्यामध्ये सापडलेला संघ आपण फलंदाजी करणारा रोहिंजन संघाला पाहतोय. 10 धावेंवर 4 फलंदाज बाद.
निश्चितच चांगलं आनंदाचं वातावरण आपण पाहिलं असेल. डीजेच्या तालावर नाचलेले आमचे हौशी प्रेक्षक, आमचे स्पर्धेचे आयोजक दिनेश बुवा पाटील कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये नजर कैद करताना. कारण ह्या प्रेक्षकांना कोणी विसरणार नाही. आमचे लाईव्हचे कॅमेरामॅन असतील, जरा तुमचा कॅमेरा आमच्या डीजे कडे येऊ द्या. त्या खूप सारे आमचे हौसी प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत असताना मैदानाकडे आम्ही जाणार आहोत. एकूण धावसंख्या गुणतालिकेवर 10 धावा, 4 फलंदाज बाद झाले. ज्याच्या हातामध्ये चेंडू दिलाय तो उसाटणे संघाचा गोलंदाज शाकाल. राईट आर्म राऊंड विकेट. चेंडू ऑन साइडला वेगाने येतो. क्षेत्ररक्षक मिड विकेटचा चेंडू उचलतोय. रिक्स घेण्याची तयारी दाखवली होती, मात्र शांत बसलाय. फक्त सिंगल. मोठे फटके कधी येणार पॅव्हिलियन मध्ये आपण येऊया. रोहिंजन संघाचे पाठीराखे थोडेसे नाराज आहे. बॅट मधून मोठे फटके कधी पाहायला मिळतील. सूर कधी गवसणार. चेंडूवर आक्रमण कधी करणार फलंदाज, हा चर्चेचा विषय बनलाय त्यांच्या पाठीराख्यांसाठी. तर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. शाकाल चेंडू फेकेल. राऊंड विकेट. पुन्हा एकदा प्रयत्न केला होता आक्रमण करण्याचा. डायरेक्ट हिट. एक धाव पूर्ण हिट करू शकले नाही. फलंदाजाला वेळ मिळाला. 2 धावा फलंदाजानं पूर्ण केल्यात. 2 धाव्यानं का होईना सिंगल डबलला धावा चोरण्याचा प्रयत्न करतोय आणि फलंदाजी करताना रोहिंजन संघ धावसंख्येला आकार देतोय. टार्गेट सेटअप करण्याचा प्रयत्न करतोय. राईट स्टार्ट देता आली नाही. योग्य सुरुवात सलामीवीर फलंदाजांना करता आली नाही. मात्र मिडल ऑर्डरचे फलंदाज येणारे तळागाळातील बॉटम एंडचे फलंदाज संघर्ष मैदानावर करतील आणि एका मोठ्या धावसंख्येकडे जाण्याचा प्रयत्नशील असतील. एकूण धावसंख्या आपण पाहतोय. एकूण धावसंख्या ती 13 धावा, 4 गडी बाद झालेत. गोलंदाज शाकाल. राऊंड विकेट. क्रॉस बॅटेड. चेंडू हवेमध्ये. पंचांचा इशारा. सनसनीत षटकार. परफेक्टली टाइम शॉट. 6 रन. यस वन्स मोर झालाच पाहिजे, कारण आणखीन आमच्या प्रेक्षकांना नाचायचं. एकूण धावसंख्या ती गुणतालिकेवर 19 धावा प्लस 6 नंतर 19 धावा आपण पाहतोय. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू वन्स अगेन ऑन साइडला. दिस इज अ बिग शॉट. दिस इज अ बिग शॉट. वाट पाहत होता, ज्या फटक्यांची प्रतीक्षा करत होता आणि ते मोठे फटके दाखवताना फलंदाज विकी पाटील. सैराट सिनेमातील एक गीत 10 कोटी खर्च केला होता. सिनेमाला मात्र कमवले बॉक्स ऑफिसवर. या सिनेमानं 100 कोटी रुपये. अर्चा आणि परशा यांच्या प्रेमाची गोष्ट असलेला सिनेमा, सर्वांचा आवडतीचा सिनेमा. याची धून ऐकताना आमचे डीजे मास्टर मैदानाकडे आपण पुन्हा एकदा येणार आहोत. एकूण धावसंख्या गुणतालिकेवर आपण पाहतोय 25 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका. दिस इज अ बिग शॉट. शॉट लाईक दॅट. Go 6 run. फलंदाज आपण पाहतोय नॅट नंबर 5 चा विकी पाटील आपली भाईगिरी दाखवली. आपल्यामध्ये किती क्षमता आहे. आपण सामना पलटवू शकतो. मॅजिकल चेंज प्लेअर. स्ट्रगलिंग ऍक्ट हिरोची भूमिका दाखवताना आणि स्वरूप महेंद्र पाटील यांच्याकडून या फलंदाजाला तब्बल पारितोषिक आले. 500 रुपयाचं पारितोषिक. आपण मैदानाकडे जाऊया. मजबूत स्थितीमध्ये पोहोचलाय रोहिंजन संघ. एकूण धावसंख्या आहे ती 31 या धावसंख्येवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगला आपण पाहते. 1 बाउंड चेंडू कलेक्ट केला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात नकार दिलाय. तो फलंदाज वैभवने नकार दिला विकीला, कारण विकी आपल्या जोशामध्ये आलाय.
चांगला खेळ दाखवते, पूर्णपणे वर्चस्व दाखवते आणि दोन फलंदाजांमध्ये चांगलं अंडरस्टँडिंग आपण पाहिलंय. दोन फलंदाज एकमेकाला समजून घेतात आणि ती वेळ आली एकमेकाला समजून घेण्याची. फलंदाज धाव आपण पाहिलं असेल, धाव पूर्ण करेल. 3 षटक समाप्त झाल्यानंतर एकूण धावसंख्या ती गुणतालिकेवर 32 धावा. तर मैदानाकडे आपण जाणार आहोत. डीजे मास्टर यस कंटिन्यू. तुझे दरला दैता पापाचे महिन्यानी गेली मी तुझे दरला माझी एकविरा आली तर विकी पाटील साठी आणखीन 500 रुपयाचे इनाम. त्यांचे बिग सपोर्टर विशाल पाटील यांच्याकडून पारितोषिक येते. आमचे अकाउंटंट आहेत संदेश पाटील असतील. आपण संपूर्ण जबाबदारी खेळाडूवर असलेले प्रचंड प्रेम दाखवताना त्यांचे बिग सपोर्टर पूर्ण वर्चस्व दाखवताना फलंदाज विकी पाटील मार्वसली वेल प्लेड म्हणता येईल. अतिशय मैदान गाजवण्याचा प्रयत्न करतोय. निर्णायक क्षणी आपल्या संघाला मदतीला धावून आलाय, अडचणीच्या वेळी मदतीला धावून आलाय. निश्चित मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. गोलंदाज तयार, गोलंदाजी करत असताना शेवटचं षटक फेकेल गोलंदाज अमर हिलाल. हा गोलंदाज उसाटणे संघाकडून थोडासा मागला ठरला तो शाखाल आणि त्यानंतर शेवटचं षटक फेकते तो गोलंदाज अमर. सामना करण्यासाठी फलंदाज तयार असेल. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. विकीसाठी हा चेंडू आक्रमण करण्याचा इरादा होता, चेंडूवर तुटून पडण्याचा इरादा होता, गोलंदाजावर प्रति हल्ला चढवण्याचा इरादा होता. प्रयत्न सपशेल अपयशी आणि डॉट बॉल फेकतोय तो गोलंदाज अमर. तर जाऊया आपण मैदानाकडे. विकीसाठी आणखीन एक पारितोषिक. विकी या खेळाडूवर असलेलं बिग सपोर्टर. फक्त सिंगल स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न आणि चुकीचा थ्रो. फलंदाज 2 धावा पूर्ण. तर वैभव कातारा आणि त्यानंतर त्यांचे बिग सपोर्टर विकीच्या फलंदाजीसाठी आणखीन कमलाकर पाटील आणि वैभव कातारा यांच्याकडून सुद्धा प्रत्येकी 500 रुपये म्हणजे विकीची 2 षटकारांची कमाई आपण पाहिली तर तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक पटकवणारा हा खेळाडू मैदानावर. सामन्यासाठी भली मोठी धावसंख्या रचना, गुणतालिकेवर गरुड मोठी झेप घेणं हे खूप गरजेचं असेल फलंदाजाला. तो प्रयत्न करतोय. विकी कोदून काढले चेंडूला स्टेट टू दी लॉंग ऑफ आणि या फलंदाजा आता मात्र झेल घेतला जातो आणि 5वा फलंदाज ते बाद. एकूण धावसंख्या असताना गुणतालिकेवर विकी पाटीलला 3 चेंडूमध्ये 3 एकूण षटकार मारले होते. मोठी झेप घेण्याचा प्रयत्न केला होता आणि आपण धावफलकाच्या ताज्या क्रमवारीमध्ये क्रमशः जर आढावा घेतला तर एकूण धावसंख्या गुणतालिकेवर 34 धावा, 5 फलंदाज बाद. मैदानाकडे आपण जाणार आहोत. एकूण धावसंख्या गुणतालिकेवर आपण पाहतोय धावसंख्या एकूण 34 धावा. गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म ऑफ द विकेट once again. This is a big shot like that. रन. पंचांचा इशारा 6 धावा. आणखीन एक मोठा फटका. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा आल्या होत्या 8, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 2, तिसऱ्या षटकामध्ये हल्ले चढवले होते. विकी पाटीलनं गोलंदाजाचं कत्तल केली होती, धावा ठोकल्या होत्या 22 आणि 4थे षटक फेकतो गोलंदाज अमरला सुद्धा खरपूस समाचार. शेवट गोड करण्याचा प्रयत्न करतोय तो फलंदाज मैदानावर. हा चेंडू ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात. एक्स्ट्रा कव्हरला धावा चोरण्यासाठी प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज मिस फील्ड होत आहे. चुका करताना मात्र फलंदाज निश्चित बाद होईल. 3री धाव घेण्याच्या मध्ये फलंदाज ते बाद होते. आणखीन एक धक्का. फलंदाज बाद झाले 6. शेवट गोड आणि उशिरा का होईना सावध झाले. उशिरा का होईना मग झाला तो फलंदाज विकी आणि त्यानंतर त्याला साथ देणारा फलंदाज राहुल मैदानावर. एकूण धावसंख्या रोहिंजन संघाची आपण पाहतोय ती
6 गडी बाद. धावसंख्या ती 42 या धावसंख्येवर. पहा प्रेक्षक वर्ग, जे प्रेक्षक दूरवर बसले होते ते प्रेक्षक सुद्धा सीमा रेषेकडे आले. एवढा अटीतटीचा सामना, थरारनाट्य सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. पूर्ण वर्चस्व या सामन्यामध्ये दाखवतोय तो फलंदाजी करणारा विकी पाटील. बाद झाल्यानंतर फलंदाज राहुल आणि फलंदाज अजय याला आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आक्रमण करण्याचा इरादा, पंचांचा इशारा येतो. इथे षटक जवळ आपण पाहिले असेल. पूर्वार्धाचा विचार केला, ज्यांच्या वाट्याला प्रथम फलंदाजी आली होती पहिल्या षटकामध्ये 2 धावा, दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये धावा पाहिल्या होत्या 8, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 2, त्यानंतर उर्वरित 2 षटकामध्ये 22 धावा ठोकल्या होत्या आणि तो प्रवास केला होता रोहिंजन संघाच्या फलंदाजांना. निश्चितच रोहिंजन संघ यांना सुद्धा आपण पाहाल. आमचे मित्र राजेश घरत, ज्यांना आरजी या नावाने ओळखले जातं, त्यांचा संघ या मैदानावर पाहतोय. धावा एकूण पल्ला पार करायचंय. फलंदाजी करत असताना योगदान दिलं होतं. भली मोठी धावसंख्या. ताज्या क्रमवारीचा जर आपण आढावा घेतला तर धावसंख्या ती 42. 42 ऑन बोर्ड, 43 रन्स टू विन. तर 24 चेंडू आणि 43 धावांची गरज. सामना कोण जिंकेल? फलंदाजी करणारा संघ थैमान घालेल का गोलंदाजी करणारा संघ त्यांची कत्तल करेल का? यानंतर होणारा सामना नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करेन. सामना असणारे 2 संघामध्ये तर मी विनंती करेन नेवाळी संघाचा संघनायक राजेशजी कादर साहेबांना विनंती करेन, त्यांच्या संघाने सुद्धा एक सामना जिंकला आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा नावाडी संघ दहिसर विभागामधून आलाय, त्यांना सुद्धा विनंती करेन. लगेच आपण या 4 षटकांचा हा सुद्धा आपण यानंतर सामना पाहणार आहोत. तर मी रोहिंजन संघाचे बिग सपोर्टर अष्टपैलू खेळाडू आरजी घरे त्यांना सुद्धा विनंती करेन आपण स्टेजवर या. आमचे स्पर्धेचे आयोजक संदेश पाटीलनं आम्हाला विनंती केली, त्यांना आपण स्टेजवर बोलवा. बिग सपोर्टर रोहिंजन संघाचे अनेक स्पर्धेमध्ये त्यांना आपण पाहत असतो. तर जाऊया आपण मैदानाकडे. पल्ला पार करायचा. 42 ऑन बोर्ड, 43 रन्स टू विन. तर धावतं मंडळ ऐकवतील. मी विनंती करेन ओमकार शेट्टे यांच्या शुभमुखातून आपण ऐकूया सामना कोण जिंकेल कोण हारेल. थँक्यू सागर. आलेल्या सर्व लाडक्या रसिकांचं स्वर्गीय प्रभाकर हसू पाटील स्मृतीच्या 20 सत्राच्या माध्यमातून या स्पर्धेचं पहिलं वर्ष आणि पहिल्या वर्षामध्ये या स्पर्धेचा बोलबाला अवघ्या महाराष्ट्राला वेळ लावतोय. पनवेल टेनिस क्रिकेट.च्या माध्यमातून 198 देशामध्ये स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्ही बघू शकाल. या गुलाबी थंडीमध्ये संघर्ष करतो मैदानावरती. या दुसऱ्या फेरीतल्या पहिल्या सामन्यामध्ये एका बाजूला रोहिंजन तर एका बाजूला गावदेवी उसाटणे संघ तब्बल 41 धावा 4 षटकामध्ये सेट केल्या मैदानावरती. या उसाटणे संघासमोर त्या म्हणजे या जय दुर्गा रोहिंजन संघानं आणि 42 धावीचं स्वप्न मनाशी बाळगून सलामीची जोडी ते मैदानावरती. धनंजय हिलाल आणि त्याच्यासोबत सलामीसाठी येतोय ऍज ओपनर एबी अजय भंडारी. ही सलामीची जोडी मध्ये तुम्ही पाहू शकाल. अतिशय चांगले आणि विस्फोटक फलंदाज पद्धती पाहायला मिळतात या गावदेवी उसाटणे संघाच्या माध्यमातून. त्यामुळे 42 धावा डिफेन्स करत असताना कुठे का होईना नाकी न मिळणाऱ्या या जय दुर्गा रोहिंजन संघाच्या गोलंदाजांना नाणेफेकीचा कॉल की तो आवाळी वस्त नावाळी वर्सेस नेवाळी या 2 संघामध्ये नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. रोहिंजनचे आमचे राजेश घरत यांच्या शुभ असते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातो या 2 संघामध्ये. विशाल टीम गेम प्ले होता मैदानावरती. 42 धावीचं लक्ष मनाशी बाळगून सायकलमध्ये डाव्या त्याचे विस्फोटक फलंदाज अजय भंडारी मैदानावरती येतोय. कोण विसरेल त्या अजयला? मी प्रथम अजयला पाहिलं होतं फुटारीच्या नाईट स्पर्धेमध्ये आणि त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज टुर्नामेंट ही बाईक पटकावली होती मैदानावरती. याच अजय भंडारीनं तोच खेळाडू पद्धती तुम्ही पाहू शकाल. खेळाडूंचे जुने रेकॉर्ड आठवण करून देणं खूप गरजेचं योगेश, कारण त्यानंतर त्या खेळाडूला प्रेरणा मिळत असते, त्यानंतर खेळाडू मोटिवेट होत असतो आणि तेच कार्य असते का समालोचकाचं एखाद्या खेळाडूला त्याची ताकद आणि त्याची गुणवत्ता आठवण करून देणं आणि त्याला मोटिवेट करणं. गेम प्ले मध्ये ती पॉवर प्लेचं पहिलं षटक मागच्या सामन्यामध्ये ज्या गोलंदाजाने निर्धाव षटक फेकला आणि मागच्या सामन्याचा शिल्पकार आशिष पाटील. गोलंदाज सज्जतेमध्ये ती आशिष एक जबरदस्त वेगवान आणि लाईन लेनला अनुसरून गोलंदाजी करणारे गोलंदाज मध्ये ती सज्ज होतात आशिष पाटील. आशिष पाटीलच्या खांद्यावरती खूप मोठी जिम्मेदारी असेल, कारण 42 धावेचं एक माफक लक्ष मध्ये ती डिफेन्स करायचं आहे आणि जिंकण्याचं स्वप्न साकारताना सज्ज होतोय रोहिंजन संघ. पहिला चेंडू फुल टॉस आहे. विकी पाटील झेल खाली येतोय. अप्रतिम झेल स्क्वेअर ऑफ द विकेट. पहिला मोठा धक्का अजय भंडारीच्या रूपानं या उसाटणे संघाला
की गाडी सुटली शेवटी वाजली गाडी सुटली आणि पगार गेला न भर गेला न भर कोणी जरा जपून तसंच या ठिकाणी एक जबरदस्त खेळाडू उसळणे गावाचं नाव ज्यानं मी मला खूप मोठं केलं त्या समीर पाटील या ठिकाणी आगमन होतं आज तो संघामध्ये नाही आहे त्या समीर पाटीलला आम्ही आमंत्रित करतो या समीर आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केले जाईल आणि यंदाच्या सीझन मध्ये समीर एक भलत्या फॉर्म मध्ये तब्बल 2 बाईक यंदाच्या सीझन मध्ये आपल्या घरी घेऊन गेला आणि अतिशय चांगली कामगिरी समीर पाटील उसळणे संघाच्या मदतीने सादर केली आहे त्या पैकामध्ये धावा बनवायच्या 42 आणि अशा स्थितीला पहिल्या चेंडूवरती फुल टॉस 43 धावा बनवायच्या आणि फुल टॉस चेंडूवरती अजय सारखा एक नामांकित फलंदाज शून्यावरती बाद होतोय नवीन फलंदाज येतोय ऍज द वन डाऊन प्लेअर संकेत पाटील ज्याच्याकडे आशा आणि अपेक्षा बाळगू शकेल मैदानावरती हा उसाटणे संघ जोपर्यंत धनंजय मैदानावरती आहे तर एका बाजूला आशिष पाटीलला मैदानावरती प्रयत्न करावे लागतात या 2 फलंदाजांना रोखण्यासाठी हा चेंडू कीबोर्ड वाटा बॉलिंग हसन क्रिकेट मैदानावरती फलंदाज बाद होतोय बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 फलंदाजांना बाद केलं होतं आणि मागच्या सामन्यामध्ये जी गोलंदाजी केली निर्धाव षटक आपण कोणत्या कारकिर्दीवरती फेकलं आपल्याकडे कशा प्रकारचे चेंडू आहेत आणि कशा प्रकारे आपण फलंदाजांच्या पायांना बेड्या घालू शकतोय याचं जिवंत उदाहरण या खेळपट्टीवरती सादर करतोय गोलंदाज आशिष पाटील जबरदस्त सुरुवात पूर्णपणे डॉमिनेट केलं जात आहे या उसाटणे संघाला गोलंदाज आशिष पाटीलच्या माध्यमातून या स्पर्धेतली पाहिजे पहिली विकेट ट्रिक कंप्लीट केली जाते का पारितोषिक येते या ठिकाणी 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद झाले जर येणाऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला तर पारितोषिक मिळू शकेल आणि हे पारितोषिक लावलं जात आहे स्वरूप महेंद्र पाटील यांच्या माध्यमातून धप्पलक्यावरती धावामध्ये त्यासोबत अकाउंट ओपन करता येत नाहीये धनंजय हिलाल आता मात्र कुठे कवीना कानमंत्र देतो येणाऱ्या फलंदाज समीर हिलाला थोडासा तांत्रिक प्रॉब्लेम त्या ठिकाणी होता थोड्यासा अडचणी निर्माण होतात कारण विद्युत प्रकाश जो होता नाईट टुर्नामेंट तुम्ही पाहताय तुम्ही जे आमचे या स्पर्धेचे इन्व्हर्टर जनरेटरचे जे ऑपरेटर आहेत त्यांना मी विनंती करतो आपण लवकरात लवकर जो प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करायचा कारण आधीचा या स्पर्धा आज 10 संघ आहे त्यामुळे थोडासा उशीर आज आपल्याला होणार आहे आणि स्पर्धा जर आपल्याला रिकवर करायची असेल तर येणाऱ्या संघावरती आयोजकांना लवकर मात करून स्पर्धा लगेच रिकवर करावी लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला वेळ ती वाचवावा लागेल थोडासा अडथळा आता मात्र स्पर्धेसाठी निर्माण होतो आता प्रेक्षकांच्या वतीने आयोजकांच्या वतीने आम्ही प्रेक्षकांची दिलगिरी व्यक्त करतोय तुम्ही कुठेही जाऊ नका तुम्ही पाहत राहा स्वर्गीय प्रभाकर राजू पाटील चषक 2017
अतिशय वेगानं सामना लगेच आमच्या आयोजक आता मध्ये रिकव्हर करतील. चला मी विनंती करतो जयदुर्गा रोजर संघाला आपण क्षेत्रक्षक तरी सजवायचं म्हणजे 2 मिनिटं थांबायचं. पंचामध्यातून बाहेर गेले इमर्जन्सी कॉल. चला पंचांना मी विनंती करतो आपण लवकर मैदानावरती या. निर्डी फोकस ऑन होतात. तब्बल 8 फोकस 8 टॉवर तुम्ही पाहू शकाल. एकेका टॉवरचा जर विचार केला एकेका टॉवरमध्ये तुम्हाला तब्बल 18 फोकस पाहायला मिळतात. तब्बल 144 हे प्रकाश झोन मैदानावरती हा प्रकाश देतात आणि ही प्रकाश झोतातील टुर्नामेंट मध्ये तुम्ही सादर करताना पाहू शकाल. हनुमान सिद्धी करवले आणि ग्रामस्थ मंडळ सिद्धी करवल्या ना हनुमंतदा पाटील आणि योगेंद्रदा पाटील खूप मोठं योगदान आहे. त्यांच्या अथक परिश्रमानं ही स्पर्धा मैदानावरती तुम्ही पाहू शकाल. हा भव्य नाईटचा महासंग्रामध्ये ती आयोजन केला गेला तो म्हणजे हनुमान सिद्धी करवले संघाच्या माध्यमातून कपल कपवती धावाल्या मैदानावरती आतापर्यंत जर विचार केला 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद झालेत आणि 43 धावा चेस करत असताना मैदानावरती आशिष पाटील पूर्णपणे प्रतिस्पर्धी संघाला डॉमिनेट करतोय. एक वेगळा थर्रार एक वेगळा आनंद मैदानावरती सादर केला जातोय जेव्हा जेव्हा विकेट मिळते गोलंदाजाला. पहिल्या सामन्यामध्ये छाप सोडली गोलंदाज आशिष पाटीलनं आणि तो आशिष पाटील 1 सेकंड मैदानावरती स्वतःची हुकुमात आणि स्वतःची ताकद पद्धती दाखवतो या गावदेवी उस्ताद संघाला. विकेट ट्रिक बॉल आहे चेंडू विकेट ट्रिक कंप्लीट केली तर अजून एक विक्रम नोंदवू शकेला गोलंदाज. हा चेंडू लोक फुल टॉस होता. यष्टाचा वेध घेणारा चेंडू फेकला होता. योग्य पद्धतीचा चेंडू फेकायचा होता आशिषला पण त्या चेंडूची लेंथ थोडीशी हाय फॅक्टर जास्त होता आणि लोक फुल टॉस चेंडूच्या वरती एक सिंगल मध्ये कंप्लीट केली जाते. समीर हिलालच्या माध्यमातून उसाटणी संघाचा जर विचार केला तर त्यांची फलंदाजी खूप खोलवर अजूनपर्यंत अमर सारखा एक विस्फोटक फलंदाज आहे. तो कोणत्या क्षणाला सामना कलाटणी देऊ शकेल. त्यामुळे सामन्यामध्ये कुठे का होईना धनंजयच्या माध्यमातून आणि समीरच्या माध्यमातून भागीदारीची अपेक्षा त्या ठिकाणी बाळगावी लागेल उसाटणी संघाच्या संघ नायकाला. गोलंदाज संजोद आशिष पाटील रंजन संघाची ताकद आहे त्यांची गोलंदाजी त्यांचं शस्त्र आहे मैदानावरती आशिष पाटील आणि त्यात आशिष पाटीलला पाहिजे आधुनिक यश लाभते का मैदानावरती. क्षेत्ररक्षक आली होती वेगानं झेलला कॉल गेला नाहीये. नक्की एक्झॅक्टली झेल कोणी कलेक्ट करायचा त्यामध्ये बराचसा वेळ निघून जातोय आणि चूक झाली त्या ठिकाणी आणि चेंडू सीमा पार जातोय आणि जीवनदान मिळते फलंदाज धनंजय हिलालला 4 धावा. मध्ये धनंजयला लाभलेलं जीवनदान पाहिजे येणाऱ्यामध्ये कितपत महाग ठरतंय. मध्ये मी कौतुक करेल गोलंदाज आशिष पाटीलचं. धनंजय सारख्या फलंदाजाला जो सापळा रचला होता त्या सापळ्यामध्ये पूर्णपणे फसले होते मध्ये ती धनंजय हिलाल मध्ये लास्ट मुवमेंटला झेल कन्वर्ट करता आलं नाहीये आणि एका मोठ्या फलंदाजाला जीवनदान सुद्धा लाभतोय आणि चौकार सुद्धा या ठिकाणी येतोय म्हणजे लक फॅक्टर ऑन होतोय. आणि जर नशीब तुमच्या बाजूने असेल तर समोर किती मोठी संघर्ष येऊ दे त्या संघर्षावरती तुम्ही नक्कीच मात करू शकाल. त्यासाठी परिश्रमाची जोड मेहनतीची पराकाष्ठा कुठे गावांना सादर करावी लागेल. त्या उसाटे संघाच्या फलंदाजांना आशिष पाटील सज्ज होतोय ओव्हर द विकेट. हा चेंडू गुडलेस बरोबर बाउन्स करतोय. अतिशय चांगला फटका डोळ्याचा पाड फेडणारा फटका दाखवला मध्ये धनंजय हिलालनं आपल्याला जीवनदान दिलं. त्याचं जिवंत उदाहरण सादर करतो फलंदाज. चेंडू सीमा पार बॅक टू बॅक दुसरा दणदणीत चौकार. थोडंसं नाराज होतो मैदानावरती गोलंदाज आशिष पाटील कारण जी चूक झाली जे जीवनदान मिळाले का विस्फोटक फलंदाजाला आणि त्याचाच फायदा मध्ये उचलला जातोय धनंजय हिलालच्या माध्यमातून. बाबूच्या शब्दाचा शेवटचा चेंडू 43 धावा चेस करत असताना आता मध्ये पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक करतोय आणि पहिल्या चेंडूवरती वर्चस्व पाहिलं गोलंदाजाचं. आता मध्ये फलंदाज डोकं वर काढतोय मैदानावरती. हा चेंडू धनंजय साठी बॉड शॉट चेंडूला खोदून काढलं होतं. ब्लॉकॉलचा चेंडू होता बॅकफुटला आले जबरदस्त कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी दाखवला होता धनंजयनं आणि स्वतःची ताकद पाहायला मिळाली होती धनंजय हिलालच्या माध्यमातून आणि पावपलीच्या एका षटकाचा खेळ मध्ये ती कंप्लीट झालाय. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये तुम्ही पाहू शकाल. स्कोर 10 रन्स लॉस 2 विकेट. फलंदाज आतापर्यंत बाद झाले अजय भंडारी त्यानंतर फलंदाज बाद झाले संकेत पाटील. जोपर्यंत धनंजय जोपर्यंत समीर जोपर्यंत खेळाडू कक्षामध्ये अमर सारखा फलंदाज तोपर्यंत सामना जिंकण्याची 100% स्वप्न या ठिकाणी पाहू शकेल. तो म्हणजे हा गावदेवी उसाटणे संघ.
समीकरण मध्ये तुम्ही पाहू शकाल 43 धाब्याची गरज असताना 43-10 अपकमिंग 18 डिलिव्हरीज रिक्वायर्ड 33 रन्स येणारे 18 चेंडू आणि 33 धाब्याची गरज विजयासाठी या गावदेवी उसाटे संघाला जो प्रेक्षक वर्ग या गुलाबी थंडीमध्ये स्वर्गीय प्रभाकर हासू पाटील स्मृती चषकाला प्रेम देतोय या सर्व लाडक्या रसिकांचं या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. जर कंपॅरिझन केलं उसाटणे आणि जयदुर्गा रोंजण संघाला तर ज्यावेळी जयदुर्गा रोंजण संघ फलंदाजी करत होता त्यावेळी पॉवर प्ले मध्ये धावा आल्या होत्या फक्त आणि फक्त 8 आणि या ठिकाणी 10 धावा एकवटल्या जातात. स्वतःची ताकद दाखवतो मध्ये धनंजय हिला चेंडू ट्रॅव्हल होतो एक सकाभरला थोडस लेझी क्रिकेट मध्ये पाहायला मिळतं. तो झेल सुटला त्यानंतर थोडीशी मानसिकता ढासळली मैदानावरती या जयदुर्गा रोंजण संघानं. पण जर तुम्हाला सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर तुमचा गेम मध्ये असलेलं कॉन्सन्ट्रेशन तुमचं लक्ष केंद्रित होणं खूप गरजेचं. तेव्हाच्या सामन्यामध्ये तुम्ही समोरच्या संघाला रोखू शकाल आणि एक फाईट आणि एक झुंज आणि एक संघर्ष तुम्ही सादर करू शकाल उसाटणे संघासमोर. हा चेंडू धनंजय साठी स्वतःच्या फॉलोअर मध्ये अप्रतिम क्षेत्रक्षण मध्ये ती पाहायला मिळते. प्रणवच्या माध्यमातून पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10 धावा तब्बल आशिष पाटीलच्या षटकामध्ये आले. त्यानंतर प्रणव मैदानावरती रोखण्याचा प्रयत्न करतोय धनंजय हिला सारख्या फलंदाजाला. म्हणजे धनंजय जर मैदानामध्ये सेट झाले तर येण्यामध्ये महागडे ठरू शकतील या जयदुर्गा रोंजण संघाला. हा चेंडू धनंजय साठी वॉट अ बॅटिंग वॉट अ टायमिंग चेंडूला इनसाइड आउटच्या माध्यमातून विरकावून दिलंय. चेंडू ग्लोरियस स्ट्रोक षटकार. एकोणीसशे 92च्या विश्वचषकामध्ये इंग्लंडनं इम्रान खानचा झेल सोडला होता. त्यानंतर इम्रान खाननं तब्बल 92 धावेची फलंदाजी इंग्लंड सारख्या बलाढ्य संघासमोर सादर केली होती आणि त्यानंतर विश्वचषक सोडावा लागला होता तो म्हणजे इंग्लंड संघाला. आणि अजूनपर्यंत तो इंग्लंड संघ विश्वचषक जिंकू शकला नाहीये. शेवटी हा क्रिकेटचा खेळ निर्माण केला तर इंग्लंड अजूनपर्यंत विश्वचषक जिंकता आला नाहीये. एका झेल सोडल्यानंतर एका झेलची किंमत तुम्ही पाहू शकाल आणि याच धनंजय हिलालचा मैदानावरती झेल सोडला या जयदुर्गा रोंजण संघानं आणि त्या झेलची किंमत किती महागडी पडते मैदानावरती तुम्ही पाहू शकाल. कारण एक चौकार झेल सुटल्यानंतर आलाय त्यानंतर एक षटकार मध्ये ती दाखवतोय आणि सामन्यामध्ये आपण किती चांगला क्रिकेट सादर करू शकतो किती झुंज आपल्यामध्ये दिली जाईल आपल्यामध्ये किती खेळाडू वृत्ती आहे आणि आपण किती फाईट दबावाखाली दाखवू शकतोय हे दाखवून देतोय धनंजय मैदानावरती. हा चेंडू या शांत ठेवण्यामध्ये धनंजय हिलाला मध्ये रिस्ट्रिक्शन बीट झाले डायरेक्ट हिटण्याचा मानस दाखवतोय तोपर्यंत बाईकच्या स्वरूपात सिंगल मध्ये ती कन्वर्ट केली जाईल आणि धावसंख्या सिंगलच्या मदतीनं पुढे सरकतीये. धापलकामध्ये धावा येते एका धावेच्या मदतीने 19 सामना अजूनपर्यंत क्लोज आहे. होईल मॅच कोणता संघ पुढे सरकेल येणाऱ्या मध्ये हे पाहणं खूप महत्वाचं आहे. त्यानंतर एक मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळेल नावाळी वर्सेस नेवाळी या दोन संघामध्ये. रिदम मध्ये चूक होतीये प्रेशर ऑन द बॉल दडपणाखाली असं मध्ये गोलंदाज प्रणव पाटील कारण येणाऱ्या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर सामन्यामध्ये पूर्णपणे स्वतःची ताकद आणि हुकूमत गाजवल मध्ये दिवसांनी संघ मध्ये जर धनंजय हिलाल बाद झाले तर सामना जिंकण्याची स्वप्न जागी होतील जयदुर्गा रोंजण संघाची. हा चेंडू दिलस्कूप घेण्याचा प्रयत्न होता लास्ट मोमेंटला चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न करत होते फलंदाज. खेळायचा कोणता फटका होता खेळायचं होतं ऑन साइडला डिफाईन लेग लॉंग लेगला मध्ये चेंडू जातोय बॅकफुट पॉइंटला मध्ये धावा कशाही होत धावा येणं खूप गरजेचं आहे. क्रिकेट एक असा खेळ आहे ज्यामध्ये धावा बनवल्या जात नाहीयेत तर धावा चोरल्या जातात आणि सातत्यानं चांगलं ताळमेळ चांगलं कॉम्बिनेशन चांगलं कॉन्सेप्ट धनंजय आणि फलंदाज समीरच्या मध्ये पाहायला मिळत आहे आणि सामना खुला करण्याचा प्रयत्न या दोन फलंदाजाच्या माध्यमातून अप्रतिम भागीदारी पाहायला मिळते या गावदेवी उसाटणे संघाला. धापलकामध्ये धावा 221. हा चेंडू पूर्णपणे ब्लाइंड स्ट्रोक चेंडू खूप वेगाने आला होता फुलनेचा चेंडू होता अक्रॉस द बॅट चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न करत होते मध्ये चेंडू निघून जातोय यष्टीच्या हातामध्ये तोपर्यंत 2 षटकांचा खेळ मध्ये ती कंप्लीट होतोय आणि 2 षटक कंप्लीट झाल्यानंतर धापलकामध्ये धावा आले आतापर्यंत 21 आणि समीकरण होतं मैदानावरती येणारे 12 चेंडू विजयासाठी 22 धावेची गरज. आता मात्र खडतर प्रवास एका बाजूने सुरू करावा लागेल तो म्हणजे उसाटणे संघाला तर एका बाजूने झुंज द्यावी लागेल मैदानावरती या जयदुर्गा रोंजण संघाला. पारितोषिक त्या ठिकाणी
हनुमान ढोपरे यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चौकार किंवा बॅक टू बॅक 2 षटकार आले तर समीर आणि फलंदाज धनंजयला 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिले जाईल. आता उसाटणे संघाला सुद्धा माहिती आहे त्यांच्या पाठराख्यांना की येणाऱ्या काळामध्ये धावा येणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी मोटिवेट केलं जातं, प्रोत्साहित केलं जातं. उसाटणे संघाच्या सपोर्टर्स हनुमान ढोबरे यांच्या माध्यमातून या 2 फलंदाजाला जयदुर्ग रोहिंटन संघ एक ऑस्ट्रेलियन संघ आहे जो शेवटच्या क्षणापर्यंत टीम स्पिरिट तुम्हाला दाखवेल, शेवटच्या क्षणापर्यंत जिद्द तुम्हाला पाहायला मिळेल, शेवटच्या क्षणापर्यंत शौर्य आणि पराक्रम आणि धाडस या गोष्टींचा वापर मैदानावरती नक्कीच केला जाईल. कोणता संघ ती या स्वर्गीय प्रभाग हासू पाळील सुमधीष्टामध्ये अस्तित्व टिकवून ठेवेल या चर्चेला उदाहरण येत आहे आमच्या लाडक्या रसिकांच्या मनामध्ये. 12 चेंडू गरज मैदानावरती 22 धावेची आणि अशा स्थितीला पहिला चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर आहे. पंचांवरती दबाव टाकू नका. जयदुर्ग रोहिंटन संघ आशिषगड दुसरा संघ सातत्यानं एक आदर्श संघ म्हणून ओळखला जातो आणि मी तुम्हाला नम्रतेने विनंती करतो अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन आणि पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं हेच खरं क्रिकेट असतं आणि तेच क्रिकेट मैदानामध्ये तुमच्या माध्यमातून एक्सेप्टेड असेल. अवैध धावेच्या मदतीने सिंगल येते दांपलकावरती धावा 22 अजूनपर्यंत गरज मध्ये 12 चेंडू 21 धावेची अजूनपर्यंत सामना बंद लिफाफ्यामध्ये. एखादा मोठा फटका सामना खुला करेल, मोठा कॅच तसा क्रिकेट मैदानावरती खुन्नस देतोय हा जयदुर्ग रोहिंटन संघ कारण सामना लास्ट मोमेंटला येतोय. एकदा जोरामध्ये टाळ्या उद्या आशिष पाटील साठी कारण जो जेल मध्ये लँड होणार होता त्या जेलला अतोनात प्रयत्न केल्यानंतर जेल मध्ये कन्वर्ट केलाय आणि धनंजय हिलाल सारखा एक विस्फोटक फलंदाज मैदानातून बाहेर येतोय आणि स्मशान शांतता पसरतीये उसाटणे संघाच्या पाठराख्यांसमोर. मी म्हणेल एक शिकार की मध्ये बाहेर झालाय, एका वाघाची शिकार केली आहे. मी म्हणेल गोलंदाज अक्षय पाटील त्यांच्या फलंदाजामध्ये सामना संपवण्याची ताकद होती. तोच फलंदाज मध्ये बाद झाला. अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपला. यष्टीरक्षक आशिष पाटील समीकरण उरत्या मैदानावरती येणारे 11 चेंडू 21 धावा आणि नवीन फलंदाज येतो एबी अमर भंडारी ज्याच्याकडनं सामना संपवण्याची अपेक्षा असेल मैदानावरती. या उसाटणे संघाच्या सपोर्टर्सला पाहिजे तो अमर दबावाखाली कशी कामगिरी सादर करतोय. हा चेंडू शॉर्टलेचा होता. मनगडीत ताकदीचा पुरेपूर वापर मात्र प्रॉपर टायमिंग करू शकले नाहीये. चूक झाली आहे त्या ठिकाणी मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी विकी पाटील आणि विकी पाटीलच्या माध्यमातून झालेली चूक आता मात्र खूप महागडी पडेल मैदानावरती या जयदुर्ग रोहिंटन संघाला. कारण प्रथमतः जीवनदान दिलं धनंजयला मध्ये तो धनंजय अर्ध्या वाटेवरती आपल्या संघाला सोडतोय. त्यानंतर अमर सारख्या जर एका चांगल्या फिनिशरला जर तुम्ही जीवनदान द्याल तर मात्र येणाऱ्या सामन्यामध्ये अस्तित्व तुमचं कशा प्रकारे असेल, तुमचं अस्तित्व धोक्यामध्ये येऊ शकेल या गोष्टीचा विचार मैदानावरती करावा लागेल रोहिंटन संघाच्या क्षेत्ररक्षकांना. गोलंदाज संजोत अक्षय पाटील ओव्हर द विकेट. हा चेंडू अतिशय चांगला फटका वॉटर शॉट कॉपी बुक स्टाईल स्ट्रोक कन्वर्ट करतोय मात्र क्षेत्ररक्षक खूप वेगाने येतो चेंडूवरती विक्रम तोपर्यंत 2 धावांमध्ये ती कंप्लीट केल्या जात आहेत. या फटक्याच्या माध्यमातून स्वतःकडे असलेली शैलीमध्ये ती दाखवून दिली अमर भंडारीनं. मध्ये सामना संपवेल का हा सुद्धा एक प्रश्न असेल अमरच्या माध्यमातून उसाटणे संघाच्या सपोर्टर समोर कारण सामना अजूनपर्यंत क्लोज आहे. होईल मध्ये मॅच आय डोंट नो आय डोंट हॅव एनी आन्सर बट आय से श्योरली मॅच इज व्हेरी हार्ड. सामना अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळतोय. एक रोमांचक सामना प्रेक्षकांच्या काळाचा टोका चुकवत्या मैदानावरती समीकरण उरता येणारे 9 चेंडू विजयासाठी गरज आहे 18 धावेची 17 धावेची. फलंदाज बाद होते मध्ये अमर. आता मध्ये सामना क्लोज येईल. ज्या फलंदाजाकडे अशा अपेक्षा होत्या त्या फलंदाजानं सुद्धा संघाला अर्ध्या वाटेवरती सोडलंय आणि विजयाचं स्वप्न जागवतं मैदानावरती जयदुर्ग रोहिंटन संघाचा आणि त्या स्वप्नांना पूर्ण करत असताना कर्तृत्वाची जोड दिली जाते आणि रोहिंटन संघाला रोखणं आता मध्ये कुठे का होईना कठीण झालंय या गावदेवी उसाटणे संघाला जो संघ मैदानावरती बॅकफुटला पाहायला मिळतोय. समीकरण तुम्ही पाहू शकाल. येणारे 8 चेंडू विजयासाठी धावा बनवायच्या मध्ये 17 12 चेंडू गरज होती 22 धावेची. अशा स्थितीला धनंजय बाद झाले आणि अशा
क्रुशियल सिच्युएशन मध्ये अमर संघाला अर्ध्या वाटेवरती सोडतोय. तर मी सामना कोण संपवणार हा प्रश्न निर्माण होतोय संघनायकासमोर. कारण सिच्युएशन त्यामध्ये खूप क्रिटिकल येते. कारण येणाऱ्या 8 चेंडूवरती 2 मोठे फटके आवश्यक आहेत. मध्ये पाहिजे ते स्वप्नामध्ये ती कंप्लीट केलं जात का. नवीन फलंदाज येतो मैदानावरती जयदास पाटील. गोलंदाजी अतिशय चांगली पाहायला मिळते. बहारदार कामगिरी करतो अक्षय. हा चेंडू शॉर्टलेनचा होता. उकळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अजून एक चूक. सातत्यानं दबाव निर्माण होतोय. रोहिंटन संघाची सातत्याने एक ऑस्ट्रेलियन संघ म्हणून आम्ही परिचय देतो. तोच रोहिंटन संघामध्ये ती दबावाखाली चुका करतोय आणि अशा चुका सातत्यानं होत आहेत. तरी सुद्धा सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण करून ठेवली जाते. कारण टीम स्पिरिट चांगले, जिद्द चांगली आहे मैदानावरती. कारण गोलंदाजी खूप स्ट्रॉंग आहे या जयदुर्ग रोहिंटन संघाची. आणि तेच गोलंदाज 43 धावा बनवायचे असताना उसाटणे सारख्या एक बलाढ्य संघाला जो संघ खूप इन्फॉर्म मध्ये त्या संघाला संघर्ष करण्यासाठी भाग पडतात. ज्या ठिकाणी फलंदाज बाद होणार होते त्या ठिकाणी मध्ये 2 धावा येतात आणि समीकरण येणारे 7 चेंडू 15 धावा. हा चेंडू गुड बॉलिंग लास्ट मोमेंटला हा चेंडू निर्णायक होता. अशा स्थितीला मैदानावरती हा चेंडू निर्धाव फेकलाय. एकदा जोरामध्ये टाळ्या उद्या अक्षय पाटील साठी. एका फलंदाजाला बाद करत असताना फक्त आणि फक्त 7 धावा दबावाखाली असताना या गोलंदाजाने खर्च केल्या आणि जो सामना निसटला होता तो सामना खेचून आणला जातोय या मैदानावरती रोहिंटन संघाच्या माध्यमातून. कारण समीकरण उरतंय. येणारे 6 चेंडू दाबलकावरती धावा 3 षटकामध्ये आले. आतापर्यंत तुम्ही पाहू शकाल 28 आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी धावांची गरज असेल 15 धावा. सामना आता मध्ये अंतिम टप्प्यामध्ये येतोय. जयदास पाटील कडनं आशा बाळगू शकेल का. समीर हिलाल जो 4थ्या क्रमांकावरती आलाय. चेंडू 15 धावेची गरज आहे आणि नावाळी संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. आणि जो आपल्या परिसरातील एक जबरदस्त संघ आहे नवना संघाचा संघ त्या नेवाळी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. यानंतरचा सेकंड राऊंडचा सेकंड सामना तुम्हाला पाहायला मिळत होती. म्हणजे या सामन्यामध्ये कोणता संघ स्पर्धेच्या आतमध्ये असेल, कोणता संघ या मैदानी बाजी मारेल तर कोणता संघ स्पर्धेतून बाहेर होईल याचं उत्तर येणाऱ्या 6 चेंडूवरती तुम्हाला लाभेल. आणि गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज विक्रम पाटीलचा वापर मैदानावरती जयदुर्ग रोहिंटन संघाच्या माध्यमातून केला जातोय. विक्रमच्या हातामध्ये भविष्य दिलंय जयदुर्ग रोहिंटन संघानं आणि ते भविष्य विक्रमच्या माध्यमातून टिकवलं जाईल का की या सामन्यामध्ये विक्रमला टार्गेट करून विक्रमच्या डोक्यावरती पाय देऊन जयदास आणि फलंदाज समीर हिलाल जो सामना निसटलाय तो निसटता विजय खेचून आणतील का आपल्या कर्तृत्वाच्या जोरावरती. तर 6 चेंडू 15 धावा नथिंग इज इम्पॉसिबल द पेपर. अशक्य असं काहीच नाहीये. यू क्रिएट हार्ड वर्क गॉट सक्सेस. आणि प्रयत्नांची जोड खूप गरजेची उसाटणे संघाला. हा चेंडू फुल टॉस मिस्टामिक स्ट्रोक क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली. अतिशय चांगला झेल विकी पाटीलच्या माध्यमातून फलंदाज बाद होते मैदानावरती जयदास पाटील. समीकरण उरते येणारे 5 चेंडू 15 धावेची गरज. या स्पर्धेचा नियम क्रमांक 8 आम्हाला सांगतोय जरी 14 धावा आल्या तरी सामना नाणेफेकीच्या आधारावरती जिंकू शकेल. तो म्हणजे गावदेवी नाणेफेकी जिंकली ती म्हणजे जयदुर्ग रोहिंटन संघानं धावा मैदानावरती कंपल्सरी चेस कराव्यास लागतील. 5 चेंडू आणि 15 धावेची गरज. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आता मध्ये संघर्ष करावा लागेल. विजयासाठी झुंज द्यावी लागेल. एक कडवी झुंज द्यावी लागेल फलंदाज समीर हिलालला सेकंड वरती. हा चेंडू मोठा फटका सादर करायचा होता. क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली. अजून एक यश मध्ये पाहायचं मिळतंय का. मध्ये पंचांचा कोणता इशारा येत नाहीये आणि जीवनदान लाभेल मैदानावरती फलंदाजाला. कारण जो अपील अतिशय उत्साहाने केला होता तो अपील मध्ये पंचांच्या माध्यमातून फेटाळून लावला जातोय. या चेंडूवरती फक्त आणि फक्त सिंगल येते
आणि समीकरण मैदानावरती येणारे 4 चेंडू 14 धावा. आता मात्र कुठे का होईना सामन्यामध्ये पारड भारी होतोय मैदानावरती जयदुर्ग रोहित संघाचा. तर एका बाजूला दबावाखाली येतो मैदानावरती. कच्ची गोलंदाजी केली आशिषनं, त्यानंतर प्रणवनं, त्यानंतर अक्षयनं खऱ्या सामना टर्न केला आणि विक्रम पाटील ते स्वप्नामध्ये जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतोय स्लॉगवर षटकामध्ये. हा चेंडू ऑफ द पेस, गती परिवर्तन गोलंदाज स्वतः चेंडू खाली येतोय. येस आय विल टेक, मी घेऊ शकेल, हा कॉन्फिडन्स त्या ठिकाणी दाखवला जातोय आणि अतिशय चांगला झेल मैदानामध्ये टिपलाय स्वतः गोलंदाजांना फॉलो थ्रो मध्ये. आणि फलंदाज पाहत होतो मैदानावरती गावदेवी उसाटे संघाचे फलंदाज बाद झाले शाकाल. आणि आता सामन्यामध्ये पूर्णतः बाजी वर झाली आहे जयदुर्ग रोहित संघाची. अप्रतिम नटरंग या सिनेमातील एक अतिशय सायलेंट सॉन्ग, सिच्युएशन खूप शांत आणि अशा स्थितीला अतिशय चांगलं संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून येतोय. प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा सामन्यामध्ये तिथे मी पाहू शकाल. येणारे 3 चेंडू विजयासाठी 14 धावेची गरज आहे. तर येणाऱ्या चेंडूमध्ये मोठा फटका आला तर सामन्यात वेगळी फाईट पाहायला मिळेल. हा चेंडू बॅटचा बेस ओपन करतोय मात्र मिस्टामिंग स्टोके क्षेत्ररक्षक जज करतोय लॉंगॉनला. अतिशय चांगला झेल, फलंदाज बाद होतोय. अजून एक यश मिळते मदती गोलंदाज विक्रमला आणि विजयाचा आनंद मदती साजरा करतोय जयदुर्ग रोहित संघ. कारण सामना पूर्णपणे आता औपचारिकतेमध्ये राहतोय. कारण येणारे 2 चेंडू 14 धावेचं मोठं लक्ष कंप्लीट करता येणार नाहीये. जर एखादा चमत्कार मैदानावरती झाला तर मात्र सामना जिंकू शकेल तो म्हणजे गावदेवी उसाटे संघ. आणि हा विकेट कंप्लीट झाल्यानंतर या स्पर्धेमध्ये तब्बल 240 फलंदाज बाद झालेत. अतिशय चांगली गुणलेखकाची भूमिका म्हणजे गुणलेखक विजय पाटील तसेच त्याच्या पूर्ण सपोर्टच्या माध्यमातून अतिशय चांगला टीम वर्क या ठिकाणी पाहायला मिळतोय जर्मन सिद्धी करवले संघाच्या आणि त्यांच्या आयोजकांच्या माध्यमातून. या स्पर्धेचा प्रत्येक क्षण आणि क्षण अतिशय बारकाईने लक्ष दिलं जातं हनुमान पाटील आणि योगेंद्र पाटील यांच्या माध्यमातून. तुम्ही गेम प्लॅन पाहू शकाल. संघनायक आशिषला माहिती 2 चेंडूमध्ये 14 धावेची गरज आहे. एक क्षेत्ररक्षक लॉंग स्टॉपला तुम्हाला पाहायला मिळेल. पण जर एखादी चूक झाली गोलंदाजाकडनं तर चेंडू सीमा पार जाऊ नये आणि नशिबाची साथ या उसाटे संघाला लाभू नये म्हणून हा क्षेत्ररक्षक लॉंग स्टॉपला तैनात केलाय आणि सामना जिंकण्याची स्वप्न पाहत असताना 100% कमिटमेंट देतोय हा जयदुर्ग रोहित संघ. सेकंड मध्ये डाव्या त्यांचे फलंदाज आहेत अजय गोलंदाज सज्ज होते मैदानावरती. विक्रम गती परिवर्तन केलं विक्रमनं आणि आता विक्रमने एक इतिहास रचला मैदानावरती. वन्स अगेन दहशत दाखवतो गोलंदाजीची. तर मागच्या सामन्यामध्ये 64 धावा गुणल्या होत्या आणि त्या 64 धावा डिफेन्स करत असताना तब्बल 34 धावेनं सामना जिंकला होता तो म्हणजे या जयदुर्ग रोहित संघानं. आणि 30 गोलंदाजीची ताकद पुन्हा एकदा सादर केली रोहित संघानं. अजून एक स्लोवा चेंडू अक्रॉस द बॅट चेंडूला भिंडवण्याचा प्रयत्न आणि सामना जिंकला मैदानावरती आणि विजयाचा आनंद साजरा करतोय आशिष पाटील आणि जयदुर्ग रोहित संघ. जो खेळाडू अतिशय इन्फॉर्म मध्ये होता समीर पाटील त्याची कमी कुठे कमी नंबर तुमच्या संघाला भासली तर समीर असते तर सामन्याचं चित्र वेगळं पाहायला मिळत असतं. मात्र आनंद अतिशय चांगला साजरा केला मैदानावरती. नक्कीच ग्रामीण क्रिकेटची परिभाषा आहे ठस्सन क्रिकेट आणि 30 ठस्सनमध्ये ती दिली जाते जयदुर्ग रोहित संघाच्या माध्यमातून. तर एक निसटता विजय मैदानावरती रोहित संघानं कंप्लीट केलाय आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जरी गोलंदाजी चांगली झाली असली तरी सर्वात प्रथम विचार केला जाईल विकीच्या फलंदाजीचा. ज्यानं 3 चेंडूवरती 3 षटकार दाखवले. अतिशय घाम फुटला मैदानावरती विकीला कारण सामना लास्ट मोमेंटला होता आणि तोच विकी पाटील या सामन्याचा शिल्पकार मॅन ऑफ द मॅच. विकी पाटीलला सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल व्यासपीठावरती.
प्रदेश आमचे लाडके शिल्पकार योगेंद्र पाटील यांच्या शुभ असते सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार दिला असेल विकी पाटीलला. एक स्मित असते तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरती पाहाल मध्ये तेवढाच दबाव आणि तेवढीच भीती मध्ये ती पाहायला मिळते. कारण काजाचा ठोका अतिशय वेगानं आलतं विकी आणि निसटता विजय मध्ये नक्की जिंकला चित्रदुर्ग रोहिंगण संघाला. नक्कीच सर योगेश मी तुला एक रिक्वेस्ट करतो की विकीकडनं तुम्ही कॉम्प्लिमेंट घ्या. सामना कसा होता आणि सामना कशा प्रकारे फाईट दिली क्रिटिकल सिच्युएशन मध्ये तो शॉर्ट अँड स्वीट इंटरव्ह्यू आपण विकी पाटीलच्या माध्यमातून घेऊ. सामन्यात मॅन ऑफ द मॅच पुरस्कार नक्कीच विकी दिला जाईल. म्हणजे दबावाखाली होता तुमचा संघ तरी तुम्ही खूप चांगली कामगिरी केली. 3 षटकार आज मी प्रथमतः तुझ्या इनिंग मध्ये पाहिल्या आणि कशा प्रकारे गेम प्लॅन रचला आणि कोणता कॉन्फिडन्स वापरला या उसटणे संघासारख्या बलाढ्य संघाला फेस करत असताना. नक्कीच विकी शॉर्ट अँड स्वीट फक्त एक लाईन सुद्धा चालेल. सामना जिंकला मैदानावरती नक्कीच विकी थोडस लाजतोय. आता आपण बोलूया मैदानावरती सामना सुरू होईल त्यामुळे आपण ऐकूयात सिद्धी करवल्याचा एक गोड आवाज योगेश मडवी. पारितोषिक आहे की तुझ्यासाठी सॉरी 2000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी. स्वरूप महेंद्र पाटील यांच्या मधून 500 रुपये तसेच विशाल पाटील यांच्या मधून 500